शुक्रवारी 10वीचा निकाल जाहीर झाला। गेल्या काही वर्षात 10वीच्या निकालाची टक्केवारी वाढत चालली आहे। त्यातून परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक खुश असतात ही वस्तुस्थिती आहे। पण गुणपत्रिकेवर दिसणारे मार्क्स आणि विद्यार्थ्यांना मिळालेले प्रत्यक्ष ज्ञान यांची सांगड घालणं आवश्यक आहे। कधी काळी 10वीला 75% वर मार्क मिळणं सुद्धा कठीण असायचं, पण गेल्या काही वर्षात हजारो मुलांना 80% वर मार्क सहजपणे मिळतात आणि विद्यार्थ्यांची स्वतःबद्दलची भ्रामक कल्पना तयार होते। तर पालकांच्याही अपेक्षा वाढतात। 10वीत मिळालेले मार्क पुढच्या शैक्षणिक आयुष्यात दगा देऊ शकतात। त्यामुळे एकूणच बदललेली परीक्षा पद्धती आणि मार्काचा फुगलेला आकडा याबद्दल सुजाणपणे विचार करण्याची गरज आहे। शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणून 10वीच्या परीक्षेकडे बघितलं जातं। पण गेल्या काही वर्षात एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये खूपच बदल झाले आहेत। विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही असं अजब धोरण शासनाकडून तयार झालं। त्यातून परीक्षेचे पेपर सोपे होत गेले। परीक्षकही काटेकोरपणे उत्तरपत्रिका तपासण्याचं सोडून देऊ लागले। त्यातून 10वीच्या निकालाची टक्केवारी चांगलीच वाढत गेली। 15 ते 20 वर्षापूर्वीचा काळ आठवून बघा। 10वीमध्ये 75 ते 80% मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण निकालाच्या 5 ते 10% असायची। पण आता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 25% तरी मुलांना 75%पेक्षा जादा मार्क असतात। ज्यावेळी 10वी परीक्षेला मॅट्रिक म्हणायचे त्यावेळी तर 10वी पास असणं ही सुद्धा मोठी गोष्ट असायची। बदलत्या काळात शिक्षणाचा प्रसार वाढला, अभ्यासाचे मार्ग बदलले हे जरी खरं असलं तरी खिरापत वाटल्याप्रमाणे 10वीच्या परीक्षेत गुण वाटप होणं हे एक प्रकारे विद्यार्थ्यांसाठीच घातक आहे। मुळात 10वीच्या मार्कांचा उपयोग आता प्रामुख्याने 11वीत प्रवेश घेण्यासाठी होतो। मेडिकल, इंजिनिअरिंग, CA, CS यासह अनेक क्षेत्रात जाताना तिथली प्रवेश परीक्षा द्यावी लागते। 10वीमध्ये बक्कल मार्क मिळतात आणि विद्यार्थी किंवा त्यांचे पालक त्यावेळी सुखावून जातात। विद्यार्थ्यांची स्वतःबद्दलच एक वेगळी इमेज बनते, तर पालकांच्याही मुलांकडून अपेक्षा वाढतात। गेल्या काही वर्षात तर बोर्डानं बेस्ट ऑफ 5 म्हणजेच कोणत्याही 5 विषयात सर्वाधिक मिळालेले गुण एकत्र करून टक्केवारी ठरवली जाते। त्यामुळं टक्केवारीची टक्केवारी वाढली आहे। पण 10वी नंतरच्या शैक्षणिक करिअरमध्ये अपेक्षे एवढे मार्क मिळाले नाहीत तर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचाही मोठा भ्रमनिरास होतो। त्यातून अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात। 10वीला 90 ते 95% मार्क आणि 12वीला 60% पण नाहीत अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं कोरोना काळात झालेल्या ऑनलाईन परीक्षेला आता फारशी किंमत राहिलेली नाही, किंबहुना कोरोना काळातील पास विद्यार्थ्यांकडे सध्याच्या व्यावसायिक आणि स्पर्धात्मक जगातून वेगळ्याच नजरेनं पाहिलं जातं। तशीच परिस्थिती 10वीच्या परीक्षेची होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। मुलांच्या यशाचं कौतुक आणि अभिमान नक्की असला पाहिजे, पण परीक्षा पद्धतीमुळे अवास्तव आणि भ्रामक विश्वात आपण आपल्या मुलांना ढकलतोय का याचाही विचार होणं आवश्यक आहे।